पाहताय खरं तर राज्यातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। नजर टाकूयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांवर। इलेक्टोरल बॉन्डची अपुरी माहिती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्टेट बँकेला नोटीस पाठवली आणि ही माहिती स्टेट बँकेनं सोमवारपर्यंत द्यावी असंही न्यायालयानं म्हटलंय। जळगावच्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदी सुरू झाली तर बाजार समितीमध्ये धान्य आणून सुद्धा खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी आमदारांकडे तक्रार केली होती। यावेळी आमदार चंद्रकांत पाटलांनी बाजार समितीला टाळं ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर धान्य खरेदी सुरू करण्यात आली। धाराशिवमधील 2.5 वर्षांपासून बंद असलेलं विमानतळ अखेर सुरू करण्यात आले। धावपट्टी खराब झाल्यामुळे हे विमानतळ 2.5 वर्ष बंद होतं। मात्र हे विमानतळ सुरू झाल्यानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फायदा होणार आहे। उद्या दुपारी आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। तर आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लोकसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी आहे ती म्हणजे उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीबाबतची घोषणा होणार आहे। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाची काही वेळापूर्वीच बैठक पार पडली आणि आत्ताची बातमी येते ती म्हणजे लोकसभा निवडणुकीबाबत उद्या दुपारी मोठी घोषणा होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत ते उद्या दुपारी जाहीर केल्या जातील। लोकसभा निवडणुकीबाबतची जी घोषणा आहे ती उद्या दुपारी करण्यात येणार आहे। आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीसंदर्भातली उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीसंदर्भातली मोठी घोषणा होणार असल्याचं कळतंय। केंद्रीय निवडणूक आयोगाची काही वेळापूर्वीच एक बैठक पार पडलेली होती आणि त्यानंतर आता ही एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उद्या दुपारी लोकसभा निवडणुकीबाबतची घोषणा होणार असून दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागणार असल्याचं सुद्धा कळतंय। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज तिन्ही निवडणूक आयोगाची बैठक झाल्यानंतर आज स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आता नुकतंच एक पत्रकार परिषदेसाठी प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने। त्यांनी म्हटलेलं आहे की 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग विज्ञान भवनामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक आणि 2024 जे विधानसभा निवडणूक आहे या सगळ्यांची घोषणा होणार आहे। नुकतंच या संदर्भात काही क्षणापूर्वी पत्रक जारी करण्यात आले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज जर बघितलं सकाळी 11 वाजता ही केंद्रीय निवडणूक आयुक्ताची बैठक झाली होती ज्यामध्ये ज्ञानेश कुमार आणि संधू हे दोनही नवनियुक्त आयुक्त सहभागी झाले होते। त्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे की उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा करेल। त्यामुळे उद्या जेव्हा घोषणा होईल त्या क्षणापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की उद्या केंद्रीय निवडणूक आयोग कशा पद्धतीने घोषणा करतात। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 2019 मध्ये 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर जवळपास 11 टप्प्यांमध्ये लोकसभाच्या निवडणूक पार पडल्या होत्या। त्यामुळे यावेळेस किती टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होते आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात होतात जर गेल्या वेळी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या। यावेळेस किती टप्प्यांमध्ये निवडणुका होतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। म्हणाले। निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्रामध्ये भाजपच्या तयारीला वेग आलाय। महाविजय 2024 समितीच्या सदस्यांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आता महाविकास आघाडीकडून जागा वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत सांगली आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून तिढा कायम आहे तर या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणी आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे। राष्ट्रवादीच्या परिषदेमधील 8 आमदारांवर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात अपात्रतेची याचिका करण्यात आली आहे। दरम्यान आज केवळ कागदपत्रांची पूर्तता केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।
विजय शिवतारे यांचा अजित पवारांना विरोध कायम असून सुनेत्रा पवारांचं बारामतीमध्ये योगदान काय? त्या अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का? तर हे चालणार नाही अशा शब्दात विजय शिवतारेंनी अजित पवारांवर टीका केली. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे आता संजय राऊतांच्या भेटीला गेलेत. सामना कार्यालयामध्ये वसंत मोरे आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे. वंचित आघाडीच्या वतीनं अकोला शहरामध्ये एक मिस कॉल एक सही मोहीम राबवण्यात आली. मालमत्ता करवसुली ठेका पद्धतीनं दिल्यानं अकोलेकरांची होणारी लूट थांबवावी या मागणीसाठी आता ही मोहीम राबवण्यात आली. तर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यामध्ये दौरा केलाय. यावेळी विखेंच्या उपस्थितीमध्ये अनेक गावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे बाळासाहेब थोरातांसाठी हा धक्का मानला जातो. पुण्यामधील सासवडमध्ये आज अजित पवारांची सभा होणार आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका करत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे आता या सभेत अजित पवार शिवतारेंना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. खासदार संजय मंडलिक गटाचा आज कोल्हापुरामध्ये मेळावा होणार आहे. संजय मंडलिक यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचालीनंतर कार्यकर्ते आक्रमक झालेले असून आजच्या मेळाव्यातून ते पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. खासदार नवनीत राणा या 3 लाखांच्या लीडनं अमरावतीमध्ये निवडून येतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. दरम्यान मी जेव्हा संकटात होतो तेव्हा तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात, तसंच नवनीत राणांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन सुद्धा रवी राणा यांनी केलं. माढा लोकसभा मतदारसंघामधून भाजपनं पुन्हा खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय व्हावा यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी विठुरायाला साकडं घातलंय. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सभांचा धडाका सुरू आहे. पुरंदरमधील पालखी तळ मैदानावर आज संध्याकाळी अजित पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे. लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली असून गेल्या आठवड्यामध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1925 रुपये इतका भाव होता आणि आज त्याच कांद्याला 1600 रुपये भाव मिळतोय. नाशिक शहरामधील बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. पगार थकल्यामुळे सेटेलिंग कर्मचारी आक्रमक झाले तर त्यांनी पुन्हा एकदा संप पुकारलाय. मात्र बस सेवा ठप्प असल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसतोय. पुणे दहशतवादी अटक प्रकरणी एनआयएकडून आणखी 4 दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. संशयित दहशतवाद्यांनी पुण्यामधील कोंढव्यातच बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरामधील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले. शहर पोलीस आयुक्तालयामधील 53 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 43 अंमलदारांच्या प्रशासकीय आणि 10 कर्मचाऱ्यांच्या बदल्या या विनंतीनुसार करण्यात आल्या. पंढरपूरच्या विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन आजपासून 1.5 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. दिवसभरामध्ये सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतचे केवळ 5 तास मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पश्चिम महाराष्ट्रामधील माल वाहतूकदारांचा मेळावा कराड इथं पार पडला. या मेळाव्यामध्ये आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यासोबत ज्याचा माल त्याचा हमाल, ज्याचा माल त्याचा विमा या खर्चावर आधारित 1.5 पट भाडे असे ठराव ठरवण्यात आले. कोल्हापूरच्या कागल तालुक्यामधल्या सोनगे गावातील रस्ता ब्लॅक स्पॉट ठरतोय. सतत होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर स्पीड ब्रेकर तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर योग्य संख्येमध्ये पेट्रोल पंप, स्वच्छतागृह, उपाहारगृह इत्यादी आवश्यक सुविधा तातडीनं उपलब्ध व्हायला हव्यात असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं संबंधित प्रकरणावरील सुनावणी दरम्यान व्यक्त केलंय. तसंच पेट्रोल पंपांचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सर्व तेल कंपन्यांना या प्रकरणात प्रतिवादी करून घेतलंय. महालक्ष्मी रेसकोर्सच्या भूखंडावर सेंट्रल पार्क विकसित करण्याला शासन मंजुरी मिळाल्यानंतर शासन निर्णय जाहीर झालाय. तर आराखड्याची जबाबदारी मुंबई महापालिकेला देण्यात आली आणि शिवाय या संदर्भात यापुढे आराखड्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या बदलाच्या संदर्भातील प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाला सादर करण्याची जबाबदारी ही पालिकेनं द्यावी असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. कोस्टल रोडची एक मार्गिका खुली झाल्यानंतर महापालिकेनं 70 एकर मोकळ्या जागेमध्ये लँडस्केपिंगचा विकास करण्यासाठी पावलं उचलली आहेत. गुरुवारी पालिका मुख्यालयामध्ये याची ब्लूप्रिंट सादर करण्यात आली आहे. किनाऱ्यालगत मियावाकी जंगल, म्युझिकल फाउंटन आणि इतर सुविधा असणार आहेत. मात्र या बैठकीला उपस्थित तज्ज्ञ आणि वास्तुविशारद यांनी यासंबंधी हरकती दर्शवल्या आहेत.
मुंबईमध्ये रेल्वे रूळ सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर शुक्रवारी रात्री 11:50 ते रात्री 2:50 अप जलद मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 1:40 ते पहाटे 4:40 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। स्वच्छतेचा आग्रह धरताना कामगारांच्या मूलभूत अधिकारांच्या आणि त्यांच्या प्रतिष्ठेशी तडजोड करता कामा नये। कामगारांना गुलामगिरीमध्ये ठेवून हा हेतू साध्य करता येणार नाही, असं उच्च न्यायालयानं म्हणत मुंबई महापालिकेला 580 स्वच्छता कामगारांना नोकरीत कायमस्वरूपी करून त्यांना सेवेतील सगळे लाभ देण्याचे आदेश दिले। शिवडी नावाशिवाय अटल सेतू प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीच्या कामासाठी अखेर कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झालाय। तर या कामासाठी गावर कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलं जाणार आहे। तर याला मुंबई महानगर प्रदेश विकास म्हणजे MMRDA प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये पालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्रगतीपथावर सुरू आहेत। या कामांसाठी आता मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीकडून 188 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। तर पहिल्या टप्प्यात पालिकेनं 2987 पैकी 1504 शौचालयांची कामं हाती घेतली। त्यापैकी आता 85% शौचालयांची दुरुस्ती आणि 15% शौचालयांची पुनर्बांधणी ही कामं प्रगतीपथावर आहेत। तर राज्यामधील धरणांमधील पाणीसाठ्यात वेगानं घट होताना दिसते। गेल्या 21 दिवसांमध्ये 78 TMCनं घट झाली आणि धरणांमधील अपुरा पाणीसाठा हा विचारात घेता प्रामुख्याने अमरावती, मराठवाडा आणि नगर नाशिक विभागांमध्ये पाण्यासाठी प्रादेशिक संघर्ष होण्याची चिन्ह दिसू लागली आहे। राज्यामध्ये आता कैद्यांसाठी तामिळनाडूमधील कारागृहांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सगळ्या कारागृहांमध्ये स्मार्ट कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेची सुरुवात ठाणे मध्यवर्ती कारागृहापासून करण्यात आली आहे। तर बंदिवानांसाठी स्मार्ट कार्ड दूरध्वनी सुविधेचा प्रारंभ करण्यात आलाय। आणि यानंतर आपण नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक मॉमलॅग उत्तम